26 या अंकांवर लांबवरचं षटक राहिलंय डब्ल्यू आणि त्यानंतर त्यामध्ये डी देखील ऍड केलाय म्हणजेच वाईड. 3 लिगली चेंडू हाताळलेत आणि 11 धावा खर्च केल्यात. 26 या अंकांवर धावगती टीम अन्वेष 11 सायवन संघ. मोठा स्ट्रोक खेळण्याची मानसिकता, फटका जास्तीत जास्त हवेमध्ये. कांतील आणि त्यानंतर अक्षय येईल परंतु कांतील ॲज अन सेफ ॲज अन बँक. विकेट मिळाली. आणखी एक धक्का गॉन. विकेट येते. थोडस मिस जजमेंट झालं असावं. कॉल देणं तितकंच महत्वाचं होतं. अक्षय आले होते केडे परंतु कांतीलने चांगल्या पद्धतीने हा झेल कन्वर्ट केला. जवळ बसलेला हा चौथा धक्का. टीम अन्वेष 11 सायवन या संघाला 26 या अंकांवर. 4 चेंडूंचा खेळ तो झालाय समाप्त. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. महेंद्र गरेल्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय मॅच राहिल्या या 6 दिवसांमध्ये आणि काय आयोजन राहिलं. कौतुकांचा वर्षाव या स्पर्धेवर पाहायला मिळाला. मोठा स्ट्रोक खेळायचा आहे. बाकफुटला जाऊन वेट बाकफुटवरच राहिला. मिड ऑफ क्षेत्ररक्षक अक्षय जाधव या झेल खाली. हर्ष उल्हास, टाळ्यांचा गजर. डीजेबी स्पोर्ट्स जाधवपाडा संघाला सेलिब्रेशन करण्याकरिता देऊया संधी. जाऊया डीजे कडे. थँक्यू. विकेट मिळतंय बॅक टू बॅक. धक्का बसेल या षटकामध्ये. धावगती 26 अंकांवर 5 धक्के. नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने पाहायला मिळेल मिस्टर विलास, जो असेल शेवटच्या अंतिम चेंडूवर स्ट्राइक एंडला. लढण्यायोग्य बळ तर मिळाले या फायनल मॅच मध्ये. ज्या अनुषंगाने मी म्हटलं की ज्या वाईट धावा आल्या त्याच कुठेतरी इथून खर्चिक ठरल्या जातील. कारण की प्रत्येक मॅच मध्ये अतिरिक्त ज्या धावा आहेत ना एन मुवमेंटला कुठेतरी खर्चिक ठरल्या जात आहेत. आणि त्या अनुषंगाने आपण पाहता आतापर्यंत 26 अंकांवर 5 धक्के. शेवटचा अंतिम चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेने स्थित. विकेट हॅट्रिकची संधी. संधीचं सोनं केलं जाईल. विकेट मिळाली. पहिला गोलंदाज ठरला गेला या स्पर्धेमध्ये की 2 विकेट हॅट्रिक्स प्रल्हाद समोसाच्या नावावर. आणि जो झेल घेतला त्याकरिता सदानंद करिता 200 रुपयांचं कॅश प्राइज हेमंतजी माडा यांच्याकडनं मिळेल. फायनलचा थरार विजयी होण्याकरिता 27 धावसंख्येचं लक्ष्य. थँक्यू. प्रेक्षक राजा दाखवला जातोय जो मुख्य स्क्रीन